मालू, यातले एक तरी पुस्तक वाचलेस का तू? वाचले तो थोडी थोडी. किती ओळी? एक 3-4 पानं वाचलेत. थँक्यू. हा, पुस्तक उघडल्यावर माझे डोळेच मिटतात. तर मी तरी काय करणार ना. अगं पण तुला वाचनाची आवड नाही हे तू मला आधी सांगायला होतस ना. तशी मला वाचनाची आवड आहे हो, डुलक्या घेण्यापुरती. खरं ना, मी तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं. मला ना सगळी स्वयंपाकाची पुस्तकं आणून द्या म्हणून. नाही, मी तुला समजून घ्यायला हवं होतं. नाही नाही, मी तुम्हाला सांगितल्याशिवाय तुम्हाला तरी कसं कळणार हो. पण एकदा मात्र तू तलवार उपसली होतीस हा, ते इस्त्रीवरून. ते तुम्ही मला माझ्या वाचनाबद्दल बोललात म्हणून. तुम्ही हातपाय तोंडून घ्या, मी पान वाढते. पान वाढते पण पानं काही वाढत नाहीये. सगळा डबा संपवलात ना आज? हो, पण पानं काही संपत नाहीयेत तुझी. सुरू केलं ना पण. कधी? आठवडा झाला, 4थ्याच पानावर आहेस अजून. डुलकी लागते हो. डुलकी कशी लागते? लेखकाचा अपमान करतेस तू. नाही हो, तसा हेतू नसतो माझा. तरीही हे बरोबर नाहीये. 4थंच पान कसं काय अजून? आता झोप आपल्या हातात असते का? मालू, मालू, तुला ना वाचनाची आवड नाही हेच खरं. पण स्वयंपाकाची आहे. आजची भाजी आवडली तुम्हाला? हे बघ मालू, तू जर वाचणार नाहीस तर आपल्यात बोलण्यासाठी एकही विषय उरणार नाही अशी वेळ येईल. संपवायचं हो मला. कधी? आठवड्याभरात 4 पानं वाचतेस? रोज काय 2-2 शब्द वाचतेस की काय? नाही, खरंच संपवायचंय मला. खरंच संपवायचंय मला. हे काय? उद्याचा माझा ऑफिसचा शर्ट आहे, त्याला इस्त्री केली नाहीस तू. केलीये की. कुठे केली आहे? सगळ्या चुण्या तशाच आहेत. चुकलं माझं. आमच्याकडे कुणीच इस्त्रीचे कपडे घालत नाही. मालू, तू शिकलेली नाहीस, तुला वाचनाची आवड नाही, तुला धड शर्टाला इस्त्री सुद्धा करता येत नाही. शाळेत शिकत होते तेव्हा इस्त्री कशी करायची कुणी शिकवलंच नाही मला. आणि अगदी MA झालेल्या मुलीला इस्त्री करताच येते असं नाही. तुला वाचनाची आवड नाही हेच खरं. आता हे पुस्तक वाचून इस्त्री कशी करायची हे कळणार आहे का हो मला? तसं असेल तर लगेच बसते पुस्तक वाचायला. हाडकन बोलून निघून गेलीस तू. तेव्हाच कळलं मला हे प्रकरण दिसतं तेवढं सोपं नाहीये. हडकन वगैरे काही नाही, मला वाईट वाटलं होतं. तुझ्या बोलण्याला कारुण्याची झालर नव्हती, रागाची धार होती. हा, असं तुम्हाला वाटलं होतं. मी तुला खरं सांगतो मालू, त्यावेळी मी तुला घाबरलो होतो. मला सुद्धा खूप वाईट वाटलं होतं हो. अगं मी तुला फक्त वाचनाविषयी विचारलं होतं, केवढी चिडली होतीस तू. मला इस्त्री बद्दल बोलला होतात ना म्हणून राग आला होता. मला आयुष्यात काहीच कसं जमत नाही हे सांगायचं होतं तुम्हाला. तुला ना मालू गैरसमज करून घ्यायची पहिल्यापासून सवयच आहे. कोणी काही माणूस आभाळातून शिकून येत नाही, हळूहळू शिकतो. इस्त्री मी पहिल्यांदाच करत होते, म्हणजे जमली नाही ती गोष्ट वेगळी, पण आयुष्यात मला काहीच कसं जमत नाही हे सांगायचं होतं तुम्हाला. तुला कधीच काही जमत नाही असं मी कधीही काही बोललेलं नाही. उलट तुझ्या चुकलेल्या स्वयंपाकाचं कौतुकच केलंय मी. कधी हो, कधी माझा स्वयंपाक चुकला होता? पहिल्यांदा आपल्या घरी पुरणपोळ्या केल्या आठवतात का? तो बाई करच झाला होता नाही. मग मी काय बोललो होतो का तेव्हा? पण खरं सांगू का, नानींनी इतक्या वेळा मला सांगितलं होतं, आपल्याकडे की नाही अगोड पोळी लागते, आपल्याकडे की नाही अगोड पोळी लागते. त्यामुळे ना पुरणपोळी करण्याचा कॉन्फिडन्सच माझा निघून गेला होता. मग मी काय केलं होतं त्यावेळी आठवतं का? आठवतंय तर. पहाटे 4 वाजता उद्या उठावं लागेल तुला. हा, अंघोळ करायची, सोहळ्यानं रांगोळी काढायची,
स्वयंपाकाचं आणि नैवेद्याचं पाणी सोळ्यानं भरायचं. राहील लक्षात? बरं तुमचं बरं आहे हा. नळ सोडला की तोटीतनं भरकन पाणी येतं. आमचं तसं नव्हतं. आम्हाला विहिरीतनं पाणी काढावं लागायचं. विहीर पार मागे होती परसात. राटानं पाणी ओढावं लागायचं. कंबरड मोडून जायचं हो. त्यात आमच्या आजी सासूनं विहिरीत जीव दिला होता. अगो बाई, मूल होत नाही म्हणून. आमच्या थोरल्या जावेनं सुद्धा विहीर जवळ केली होती. मला भयंकर भीती वाटायची. भूताखेतांचा त्रास असायचा. मग आजकालच्या पोरीनं काय भरकन स्टोव पेटतो. काही माहित नाही. न चुलीचा धूर माहिती, न विहिरीचं पाणी काढणं माहिती. नानी किती वाट्या शिजायला लावू डाळ पुरणासाठी? 1 वाटी लाव. म्हणजे नैवेद्याला 1, बोक्याला 2, तुला 1 पोळी आणि मला 1 पोळी, पुरं झाली. 1? बापरे, मला 4-5 पोळ्या लागतात पुरणाच्या. 1 कसं काय? मग तू काय अर्धी खाते का काय? पुरणपोळी म्हटलं ना की आमच्याकडे सगळे ताव मारतात आणि ना प्रत्येक जण 4-4 खातो आणि वरून अशी मस्त तुपाची धार. बाई गो, 4 पोळ्या? हो. मला 4 दिवस पुरतील. 1.5 वाटी लावू का? 1.5 वाटी? एवढं खाणार कोण? आपल्याकडे कमी खाण्याची पद्धत आहे. एवढं कोण खाणार? अहो आपणच की. माझं एका पोळीतच होतं. तू 4 पोळ्या खातेस की काय? नाही, अगदी 4 असं नाही. मी नाही वाटलंच मला. तुझ्याकडे बघून वाटत नाही हो 4 पोळ्या खात असशील असं. छे, अगदीच अघोरी खाणं आहे हो तुझं. असते एकेकाच्या घरात अशी पद्धत म्हणा. त्याला काय आपला इलाज नाही. मला पुरणपोळी खूप आवडते आणि भूक पण खूप आहे माझी. यांच्याकडे सगळे एवढे कमी जेवतात, मला भात घेताना पण लाजल्यासारखं होतं. कसं सांगू यांना? मला 4 पुरणाच्या पोळ्या अगदी सहज आरामात जातील. आणि यांना काय वाटेल? किती खाते? नवरा 2 पोळ्या खातो आणि बायको 4. कसं तरीच वाटेल. नको बाई, जाऊ दे. तू एक काम कर, 5 पुरणपोळ्या कर आणि 2 साध्या पोळ्याही करून टाक. असं द्या. आळूची भाजी करू का? फटफट म्हणतो आम्ही त्याला. फुसू 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 हसायला काय? हा, हसायला काय झालं तुला? काय हसण्यासारखं त्यात? फटफट कधी नाव ऐकलं नाही का काय? नाही, तुमच्या तोंडून थोडं विचित्र वाटलं. विचित्र वाटलं म्हणे. उगीच दात काढून आपलं निर्लज्जासारखं फिदी 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 हसत बसायचं म्हणजे काय? चुकलं माझं. लक्षात ठेव, आपल्याकडे अगदी अगोड पुरणपोळ्या करतात. अगोड म्हणजे अगदी अगोडच. पण पुरणपोळी तर गोडच हवी ना. आमच्याकडे तर ओठाला ओठ चिकटले पाहिजे एवढी गोड असते. एवढी गोड? हो. जरा अघोरीच आहे हा हे. लक्षात ठेव, तू माहेरी नाहीस, सासरी आहेस. आपल्याकडे इतकं गोड अजिबात चालत नाही. तब्येतीसाठी चांगलं नसतं ते. तरीच तुझ्या वडिलांना मधुमेह आहे आणि आईला ब्लड प्रेशर आहे. हा, आमच्याकडे बघ प्रत्येकाच्या तब्येती कशा ठणठणीत आहेत त्या. हा, आपल्याकडे आहे ना तसं शिकून घ्यावं. माझ्या माहेरी आजचं, माझ्या माहेरी तसं, अशी उगीच माहेरची टिमकी वाजवू नये, कळलं? चुकलं माझं नानी. हा, तुला सांगायचं राहिलं, पुरणामध्ये कमी गूळ घालायचं. कमी म्हणजे एकदम कमी. लक्षात ठेव. जायफळ वेलची कुटून घे. पाटावर वंटा आहेच ठेवलेला. आणि हो, कटाची आमटी करायला विसरू नको. बोक्याला खूप आवडते. आणि साखर भात आणि खीर. हा, आणि हो, पंचामृत करायचंय. साखर भात नको, साधा भात कर. नैवेद्यापुरतीच खीर कर. अगं, पुरणाचा स्वयंपाक असताना एवढा गोड खाणार कोण? हे खातील की? नाही खात तो. बघू की. मी सांगते तेवढं ऐक. आपली अक्कल चालवू नकोस. आणि हो, उद्या आंघोळीनंतर मी पारायणाला बसणार आहे. पोथीचं वाचन झालं की लगेच तू स्वयंपाकाला लागायचं. स्वयंपाक तयार झाला की देवाला नैवेद्य दाखवून टाकायचा. बोक्याला सांगितलंय मी पूजा करायला. पूजा झाली रे झाली, लगेच त्याचं पान वाढ हो. एकदा घराच्या बाहेर पडला की हाताला लागणं मुश्किल हो. आणि हो,
उद्या तुला पुरणाच्या पोळ्या करायच्या आहेत. परीक्षा आहे असंच समज. जर पुरणाच्या पोळ्या चांगल्या केल्यास तर तू जिंकलीस, आणि जर तू गोड पुरणाच्या पोळ्या केल्यास तर सगळ्या पोळ्या तुझ्या डोक्यावर थापीन, नाही तर पोस्टांनी तुझ्या बापाला पाठवून देईन, आणि पाठोपाठ तुला पण पाठवीन, आणि सांगीन त्यांना, बघा तुमच्या मुलीचे प्रताप, आणि सांगीन तुझ्या बापाला, घ्या तुमची पोरगी ठेवून. कळलं? बाई 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 बाई, देवा काय करावं. आवरा सगळं आता. कळलं? रामा विठ्ठला. मालू, गारंबीचा बापू वाचलेस तू? नाही नाही, अगं वाच, फार अप्रतिम पुस्तक आहे. म्हणजे असं नाही, आपण एका वेगळ्याच विश्वात जातो बघ. खरंच. तुम्हाला गोड पुरणपोळी आवडते का हो? हो. ए मालू, तू आचार्य यात्रेंचं हे पाहिलंस का? तो मी नव्हेच, अप्रतिम आहे नाटक. आपण जाऊया बघायला. 2 दिवस ओव्हरटाईम करतो आणि मग संध्याकाळी जाऊ नाटक पाहायला. जरा बिजरा लाव तू. किंवा ते हे पाहू, घाशीराम कोतवाल, त्याची खूप चर्चा आहे म्हणाली, ते बघूया. 2च पोळ्यांमध्ये पोट भरतं तुमचं? 3. नानी सांगत होत्या की तुम्ही 2च पोळ्या खाता पुरणाच्या. खरं तर 1.5. अर्ध्या पोळीचा इतका आग्रह करते ना नानी, नकोस होतं ग मला. पोट भरतं? मन भरणं महत्वाचं. कसं आहे, मन असं सोन्यासारखं असलं की शरीर पोलादी होतं. कळेल तुला सावकाशीने. मन भरणं महत्वाचं, जिभेचे चोचले नाही. मालू, अगं तू वाचत जा पुस्तकं वाचल्याने ना, मी तुला सांगतो, असं जीवन सार्थकी लागल्यासारखं वाटतं. अरे देवा, कुठे गेला आता हे? मिठी मारायची वेळ आणलीस. पण पुरणपोळी गोडच हवी ना, नाहीतर करायची कशाला? हे बघ, एक तर आमच्या घरात कोणी गोड पुरणपोळी करत नाही, आणि समजा केलीच तर त्याचा आम्ही गोग्रास करतो. पण 2 पोळ्यांमध्ये कसं भरतो पोट? नाही म्हणजे मला काही कळलं नाही. आमच्याकडे लहान मुलं सुद्धा खातात 3-4 पुरणपोळ्या. 3-4? कार्टी नुसते हादडतात. आणि ना गोड अशा की अगदी खाताना ओठाला ओठ असा चिकटून जातो. इतकी गोड? हो, आणि त्यावरून ना साजूक तूप, आणि कधी कधी आमच्याकडे बासुंदी आणि पुरणपोळी असाही बेत असतो. काय झालं? काय नाही, डोक्याला झिंझिण्या आल्या माझ्या. अगं बाई, कशामुळे? कशामुळे काय? अगं, एक तर ती गोड पुरणपोळी, ओठाला ओठ लागणारी, त्यावर असं साजूक तुप्प, आणि मग परत त्याच्यात आणि परत गोड बासुंदी. हो, आणि उन्हाळ्यात ना आमच्याकडे आमरस आणि पुरणपोळी असाही बेत असतो. कोण आहात कोण तुम्ही लोक? म्हणजे गोड. हे बघ मालू, तुला अगोड पुरणपोळी करायला जमेल ना? इश्श, न जमायला काय झालं, करीन की मी. आणि बासुंदी करणार आहेस का? नाही, आपल्याकडे असेल तसं. नक्की ना? नाही, गोड पोळी करशील आणि मग नानी चिडेल. नाही, गोड नाही करणार. मालू, मी काय म्हणतो, तू नकोच करूस काही. मी बाहेर बाजारात जातो, चक्का घेतो, आणि तू साधं श्रीखंड कर. हे बघा, माझ्या स्वयंपाकावर संशय नका घेऊ तुम्ही. एक वेळ मला जोड्याने मारलं तरीही चालेल. माझ्या माहेरी सगळे म्हणतात देवी अन्नपूर्णा प्रसन्न आहे माझ्यावर. अगं तसं नव्हतं म्हणायचं मला. खरंच मालू, ऐक ना. हे बघ, काय करते, खिसा फाडशील तू. अशी करतात काही स्त्री, अशी नाही करत. मी दाखवतो. हे बघ, छान लाजतेस. पुन्हा लाजता. हे बघ, हे बघ.
अगं बाई, बघ, बघ, अगं बाई, काय केलं तुम्ही? गोड पुरणपोळी, गुळ कमी. गुळ अगदी कमी घालायचे. अगं मालू, आईकडे घालतेस तेवढं गुळ घालायचं नाहीये, अगदी कमी घालायचंय. कमी, खूप कमी. कशा खातात बाई गोड पुरणपोळ्या. आपल्याकडे असंच असतं. वा, नैवेद्याचं ताट घेतलं. गरम करू का? नाही नको मालू, गरमच आहे ते. कसा झालाय स्वयंपाक? वास तरी छान येतोय. आणि चव? मी खाऊ? वा, छान मस्त झालाय भात, सुंदर. पोळी? हा, पोळी. पण काय ग, सणाच्या दिवशी पुरणपोळी करणार होतीस ना? केली की. दे की मग. पुरणपोळी ही पुरणपोळी आहे? नाही ग, ही साधी पोळी आहे, खाल्ली ना मी आता. उघडून बघा, पुरण आहे त्यात. अरे हो, पुरणपोळीच आहे. मालू, तू पुरणपोळी नाही, वरणपोळी केलीयस. म्हणजे? अगं नुसती डाळच आहे त्यात, गुळ कुठे आहे? अहो, घाबरून मी जरा कमीच घातलाय. जरा नाही, खूपच कमी घातलायस गुळ. आता काय ओरडतील ना नानी? माझी कढी त्यांना आवडली नव्हती, किती रागवल्या होत्या मला. आता पुरणपोळी चुकवलीये. माझ्या आईला काय वाटेल हो? लेकीला शिकून एवढं सासरी पाठवलं आणि तिने तिथे जाऊन नाक कापलं आपलं. मालू, कसं झालं माझ्या हातून? आता काय उत्तर देऊ मी नानींना? मालू ऐक, मी काय म्हणतो, आपण पुरणपोळी रिपेअर करू, म्हणजे आपलं हे दुरुस्त करू. नानींच्या जेवणाची वेळ झालीये. मला एक सांग, पुरण शिल्लक आहे अजून? सगळ्या पुरणाच्या पोळ्या केल्यात. कमाल कर. चिडतील ना आता नानी? काय करायचं? ऐक, आपण नानीला असं सांगू, म्हणजे तू नानीला असं सांग की आज केलीच नाही पुरणाची पोळी, नाहीच आहे. नको नको, त्यापेक्षा असं सांगूयात का की सगळ्या पुरणाच्या पोळ्या तुम्हीच खाल्ल्या. जरा एकदा बघ नीट माझ्याकडे. काही काय सांगतेस, कसं पटेल तिला? तिला लक्षात येईल ह्यात काहीतरी लबाडी आहे. मग आता? आता काही नाही, मला थोडा विचार करू दे. तुम्ही केव्हापासून नुसता विचारच करताय. नैवेद्य दाखवून झाला का? मालू, तुझा आणि नानीचं कुठवर आले ते बघ. तोवर तुम्ही काय कराल? मी जेवून घेईन म्हणतो. अहो, माझ्या जीवावर असा प्रसंग आला आणि तुम्हाला जेवायचं काय सुचतंय? मग असं करू, तू बस, मी जाऊन बघतो नानीचं कुठवर आले. तू थांब. अहो पण नाही, मी काहीतरी विचार करतो, काढू काहीतरी मार्ग काढू. आलोच.